नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजीत जुगार अड्ड्यावरील छाप्यात 34 जणांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई. 5,91,610 रुपयांचा मुद्देमाल जप्त. शहरातील आवळे मैदान परिसरात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून मालकासह 34 जणांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई 6 एप्रिल 2026 रोजी पहाटे करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार महेश अशोक पाटील यांच्या फिर्यादीनुसार तानाजी विष्णू आवळे याने स्वतःच्या मालकीच्या बंदिस्त खोलीत जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. त्या ठिकाणी आरोपी एकत्र येऊन अंदर बाहर हा जुगार खेळत होते. या कारवाईत पोलिसांनी ऋषिकेश दत्ता यादव, गुरुराज सुरेश गोडीकर, विक्रम संजय कुलकर्णी, संदीप बाबूराव कवळकर, विनोद कुवाल शेख, चिलम प्रकाश पाटील, उमेश बाबूराव खाडे, विशाल आप्पासो खोत, राहुल वसगौडा पाटील, संग्राम कृष्णात पाटील, आरिफ ताजुद्दीन शेख, नितीन मोहन शिंदे, राचिक इब्राहिम मुतवली, शाहरुख मुसा शेख, तौफिक शब्बीर पटवेगार, बापू सर्जेराव सलगर, संकीर तिमली आवळे, अक्षय राजगौंडा पाटील, महम्मद गुलाब नदाफ, विजय दत्तात्रय आळंदे, रमेश कृष्णाजी डोईफोडे, मस्तान बुडन तहसीलदार, सरफराज गुलाब चाऊस, भरत ज्योतिराम सूर्यवंशी, राजू बापू हेदुरे, पार्थ किरण काकडे, मेहयूब रमजान वुडचीकर, राजाराम मास्ती वडर, उमेश राजाराम मोटे, स्वप्नील शामराव कुंभार, जॉय येहजेकल घाटगे, अहमद सादिक इनामदार आणि योहान देवानंद लोखंडे यांना ताब्यात घेतले. छाप्यात सुमारे 5,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये सुमारे 2,98,610 रुपये रोख रक्कम, किमतीसह 28 मोबाईल हँडसेट तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते यांचा समावेश आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शेष गोडे, नवनाथ कदम, सागर चौगले, महेश खोत यांच्यासह पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.